इंदिरानगर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी। वडाळा गावात बेकायदेशीर गोमांस विक्री करणारे व वाहतूक करणारे यांचे कत्तलखान्यावर छापा मारून 6 इसमांना केले जेरबंद। इंदिरानगर पोलीस ठाणेकडील गुन्हेशोध पथकाचे अंमलदार सौरभ माडी यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की वडाळा गाव म्हाडा वसाहतीच्या पाठीमागे सादिक नगरकडे जाणाऱ्या रोडच्या लगत असलेल्या एका पत्र्याच्या घरात गोवंशाची कत्तल करून त्यांची वाहनाच्या साहाय्याने वाहतूक केली जाणार असल्याची बातमी मिळाल्यावरून इंदिरानगर पोलीस स्टेशन अधिकारी, पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक संतोष पुंदे, पोलीस हवालदार परदेशी, पोलीस शिपाई सागर कोळी, पोलीस शिपाई अमोल कोथमिरे, पोलीस शिपाई 407 जयलाल राठोड, पोलीस शिपाई सौरभ माडी, पोलीस नायक सागर परदेशी, पोलीस शिपाई दीपक शिंदे, पोलीस शिपाई योगेश जाधव, पोलीस हवालदार खरोटे, पोलीस शिपाई मुजाहिद सय्यद, पोलीस हवालदार खान, पोलीस हवालदार तळपदे, पोलीस अंमलदार हारपडे अशांनी सापळा रचून आरोपी नामे नासिर कयूम शेख वय 40 वर्ष, अब्दुल रहीम कुरेश वय 37 वर्ष, सईद मजीद कुरेशी वय 35 वर्ष, हसनैन अफरोज कुरेशी वय 19 वर्ष, अफरोज बिस्मिल्ला कुरेशी वय 51 वर्ष, रहीम अब्दुल्ला कुरेशी वय 58 वर्ष यांना ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून 2 इनोवा कार, 7 दुचाकी, 200 किलो गोमांस असा एकूण 15,90,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। पोलीस उपनिरीक्षक संतोष पुंदे यांच्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।